गुरुचरित्र पारायणाचे नियम हे फक्त माणसाने माणसाला पारायण वाचताना समस्या होऊ नये म्हणून बनवले आहेत. काही लोक नियम ऐकूनच पारायणाला बसत नाहीत, पण आपल्या पारायण काळात तब्येत चांगली राहावी आणि वाचन पूर्ण व्हावे यासाठी काही नियम आहेत. खूप जणांचा प्रश्न असतो, उपवास करायचा असतो का 7 दिवस? तर नाही, अजिबात नाही. पारायण काळाचा उपवास नसतो. गुरुचरित्र पारायण करताना एक धान्य खावे म्हणजे काय? म्हणजे जर पहिल्या दिवशी गव्हाची पोळी किंवा पुरी खाल्ली तर 7 दिवस फक्त गव्हाचे पदार्थ खावेत, जसे पोळी. आणि जर पहिल्या दिवशी बाजरीची भाकर खाल्ली तर 7 दिवस तीच खावी. पहा, गव्हाचे कोणते पदार्थ चालतील? पोळी, पराठा, गव्हाची कुरडई, कुरडईच्या तुकड्यांची भाजी, गव्हाचा रवा, शेवया, शिरा, गव्हाची थुली, लापशी असे गव्हाचे पदार्थ चालतील. जर पहिल्या दिवशी बाजरीची भाकर खाल्ली तर 7 दिवस बाजरीचे असे पदार्थ खाऊ शकतात: बाजरीचे धिरडे, बाजरीचा शिरा, बाजरीचे थालीपीठ, बाजरीची खिचडी. एक धान्य खाण्याचा नियम का आहे? कारण जेव्हा आपण उत्साहाने पहिल्या दिवशी पारायणाला बसतो त्या दिवशी जे धान्य खातो तेच जर पूर्ण 7 दिवस खाल्ले तर प्रत्येक दिवशी तेच धान्य खाल्ल्यामुळे पचन सुरळीत राहते आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून वाचल्यामुळे अपचन होत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी जर गव्हाच्या पिठाचे तर 7 दिवस गव्हाचे पदार्थ, आणि जर पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी तर 7 दिवस बाजरीपासून पदार्थ. म्हणून हा नियम आहे, एक धान्य खावे. हा नियम फक्त वाचन करणाऱ्यांसाठी आहे, म्हणजे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे आणि तब्येत चांगली राहावी. द्विदल धान्य टाळावे. कारण द्विदल म्हणजे ज्या धान्याचे 2 भाग होतात, जसे हरभरा, असे अन्न पचायला वेळ लागतो आणि यात जास्त विटामिन व प्रोटीन असतात. पण पारायण काळात जास्त वेळ बसल्यामुळे अपचन होऊ नये म्हणून द्विदल धान्य खाऊ नये. मुगाची डाळ पचायला हलकी असते म्हणून खाल्ली तर चालेल. तुम्ही मुगाच्या डाळीचे वरण करू शकता, वरण चकोल्या, मुगडाळची भाजी सुद्धा चालेल. द्विदल धान्यात शेंगदाणे. जर नुसते खारे शेंगदाणे खाल्ले तर अपचन होईल, पण शेंगदाण्याचे कूट करून भाजीसाठी वापरले तर चालेल. डाळींमध्ये फक्त हलकी मुगाची डाळ चालेल. हरभरा डाळीचे पीठ कढीसाठी वापरले तर चालेल, पण नुसते हरभरे खाल्ले तर पचणार नाहीत म्हणून खाऊ नयेत. भाज्यांबद्दल नियम. सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या चालतील, पण वांगे खावेत का हा प्रश्न अनेकांना पडतो. वांग्यात बिया जास्त असतात, त्यामुळे पचायला वेळ लागतो, म्हणून वांग्याच्या बिया काढून भाजी खाल्ली तर चालेल. शेंगदाण्याचे कूट टाकले तरी चालेल. मेथीची भाजी. उन्हाळ्यात मेथी गरम असते म्हणून खाऊ नये, जुलाब होऊ शकतात, पण हिवाळ्यात मेथीची भाजी आणि मेथीचे लाडू चालतील. काय टाळावे? कांदा, लसूण वर्ज. कांदा आणि कांदा पात चालणार नाही, लसूण चालणार नाही. फक्त 7 दिवस पारायण करताना हे टाळावे. जी भाजी बनवणार ती बिना कांदा लसूणची बनवा आणि पारायण संपेपर्यंत नियम पाळा. उपवासाच्या दिवशी. जर पारायण काळात उपवास आला, जसे सोमवार, एकादशी, तर साबुदाणा, भगर, रताळे, राजगिरा चालेल. दुधाचे पदार्थ. दही चालेल, ताक चालेल, लस्सी चालेल, कढी चालेल, तूप चालेल, दूध चालेल, चहा, कॉफी चालेल, मिठाई, पनीर चालेल. पालेभाज्या. पालक, कोथिंबीर, शेपू, कोबी, लाल माठ, हिरवा माठ, चाकवत, आळूची पानं, करडईची भाजी, पुदिना, कढीपत्ता, शेवगा सर्व चालतील. इतर भाज्या. कच्चे केळे, तोंडली, घेवडा, फ्लावर, फुलकोबी, बटाटे, टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, गिलके, दोडका, गाजर, मुळा, बीट सर्व चालतील. फळे. सर्व गोड फळे चालतील. आंबा चालेल, आमरस चालेल, श्रीखंड चालेल. कैरी चालेल, कैरीचे पन्ह चालेल, पण कैरीचे लोणचे खाऊ नका, त्यात लसूण असतो. लिंबू चालेल, लिंबूचे लोणचे चालेल. आता पारायण काळात रोज रोज 7 दिवस काय खावे असा प्रश्न पडला असेल बिना कांदा लसूणचे, तर दुपारी भाजी पोळी किंवा कढी पोळी किंवा मुगडाळ वरण चकोल्या, आमरस, कैरीची कढी, दही खा, किंवा रात्री हलकी भगर, लापशी, साबुदाणे, गव्हाच्या पिठाचे धिरडे, दूध शेवया, आमरस शेवया, फळे खा. अशा प्रकारे आनंदात गुरुचरित्र पारायण पूर्ण करा.
अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि जर तुम्हाला पूजेसाठी काही साहित्य हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, तेथून ऑर्डर करू शकतात. गुरुचरित्र पारायण पुस्तक, पोथी स्टँड, चौरंग, पाठ, मंत्रजपमाळ, स्वामीचरित्र पुस्तक सर्व साहित्यासाठी लिंक दिलेली आहे. पारायण दिवसभरात कधीही वाचू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा वेळ असतो, त्यावेळेत टाळावं.